जय शिवराम मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, शेतकऱ्यांना लागलेली मोठी प्रतीक्षा। आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर रोज नवनवीन याच्यामध्ये अपडेट येत आहेत, रोज नवनवीन बातम्या येत आहेत, परंतु अधिकृत असं शासनाच्या माध्यमातून कुठल्याही योजनेच्या संदर्भात अपडेट दिलं जात नव्हतं। आणि साहजिकच या योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्यामुळे या योजनेबद्दल वारंवार विचारणा केली जात आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत, त्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती या हप्त्याचं वितरण होणं सध्या तरी शक्य नाही। आणि अशाच प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट आता समोर आलेलं आहे। मित्रांनो, 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा हा टप्पा पार पडत आहे आणि याच्यानंतर 15 नोव्हेंबर पासून प्रत्येक राज्याला जे काही लाभार्थी आता पात्र होत आहेत, कारण याच्या अंतर्गत भौतिक पडताळणी जे एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा इतर काही कारणास्तव अपात्र केले जाणारे लाभार्थी, या लाभार्थ्यांचं फिल्ट्रेशन करून आरएफटी साइन करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर अर्थात राज्य शासनाकडून केंद्र शासनाला हप्ता वितरित करण्यासाठी एक यादी पाठवली जाते। पात्र लाभार्थ्याच्या आलेल्या यादीच्या आरएफटी नुसार पुढे एफटीओ जनरेट केले जातात आणि याच प्रक्रिया पार पाडण्यासाठी 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात केली जाणार आहे। अर्थात आता हा आरएफटी साइन झाल्यानंतर साधारणपणे 3-4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतरही पुढे एफटीओ जनरेट होतात आणि एफटीओ जनरेट झाल्यानंतर निधीची तरतूद झाल्यानंतर पुढे त्याचा कार्यक्रम आयोजित करून हा हप्ता वितरित केला जातो। साहजिकच आता एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता जर 15 नोव्हेंबर पासून आरएफटी सुरू झाले तरी 25 नोव्हेंबर पर्यंत हा हप्ता येण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तशा प्रकारचे अधिकृत असे अपडेट आता लवकरच येतील। परंतु सध्या तरी या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मिळणार हप्ता पुढे बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर, आता बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सुद्धा 8 ते 10 दिवसाचा कालावधी हा हप्ता वितरित व्हायला होऊ शकतो, अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत। लवकरच याचे आरएफटी साइन झाल्यानंतर किंवा एफटीओ जनरेट झाल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती बाहेर येईल आणि त्याच्या संदर्भातील किंवा हप्त्याच्या घोषणेच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आता तरी हा हप्ता येण्यासाठी उशीर होणार आहे, एवढंच अपडेट आहे। धन्यवाद।